ही संधी आहे मित्रांनो। आता जर तुम्ही बदल नाही केला पुढची 25 वर्ष या दोघांना जेलावं लागेल। काय होतंय, सकाराम गेला की तुकाराम येतो, तुकाराम गेला की सकाराम येतो। नवीन मानव नवीन चेहरा कधी यायचा, त्यांची स्लोगन आहे चेहरा जुना आणि जोश नवा। अहो जुन्या चेहऱ्याला कसा जोश येईल सांगा बरं, येईल का? तुम्ही दोघं पण माग फोटोला ही फोटो बघा, आता आमचा बॅनर आहे इथं, कुणाचा फोटो आहे का हो? आता उमेदवार सांगतील की काय म्हणतात, एकाने पवार साहेबाचा फोटो लावलाय, एकाने लावलाय अजितदादाचा, ते म्हणतात ह्यांच्याकडे बघून मतदान करा, आमच्याकडे बघून नका। हे म्हणजे महाराष्ट्रात असा प्रकार कुठं नाही। आणि आज दुर्दैव आहे, अरे तुम्ही दोघं मंत्री आहे, आज मावळ्यात सभा चालू आहे, धैर्यशील मोहिते पाटील आणि सुप्रियाताईंची सभा, काल अमोल कोल्हेंची झाली, जयंत पाटलांची सभा आहे, मी कशासाठी सांगतो अजितदादांची सभा आहे, अनेक अजून पुढारी येतात आणि ते येऊन इथं काय सांगतात, ते येऊन इथं सांगतात की हा माणूस चांगला आहे बरं का, ह्याला मतदान करा। बाहेरचा माणूस येऊन सांगतो, मग तुम्ही काय केलं? तुम्हाला जर बाहेरच्या शिफारशीवर जर मतदान मिळवायचं असेल तर तुम्ही निवडणुकीतनं माघार घ्या। तुम्ही लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त केले, त्यामुळे तुम्हाला शिफारशी लागतात। आज आमच्या स्टेजवर आहे का कुठला पुढारी? आहे का सांगा? त्यांच्या स्टेजवर बसायला जागा नाही, आणि हे पुढारी कमी पडले म्हणून बाहेरचे पुढारी आणून ते सांगतात की हा माणूस लय चांगला आहे बरं का, आणि हे लय काम करू शकतो। लोकांनी म्हणलं पाहिजे आमच्या समोर जनता आहे, समोर आमच्या बरोबर जनता आहे, आमच्याकडे पुढाऱ्यांची गरज नाही। आम्ही समाजसेवक राजकारण करणारी मंडळी, इथं कुठलाही मोठा पुढारी नाही। आम्हाला जनतेने पाठिंबा दिलाय, जनतेच्या जीवावर आम्ही या ठिकाणी तिसरा उमेदवार दिलाय आणि तो सक्षमपणे दिलाय। प्रवीण भैया उभे आहेत म्हणून आज तुम्हाला मत तर मागायला येते, नाहीतर मत पण मागायला आली नसती। म्हणजे ह्यांची मानसिकता अशी आहे की मतदाराला त्यांनी इंदापुरातल्या ग्राह्य धरलंय, आणि आज अख्खं पवार कुटुंब येतं इथं। ठीक आहे, पवार कुटुंब आदरणीय आहे, त्यांच्याबद्दल बोलायचं काय आम्ही कारण नाही। अरे पण त्यांनी येऊन दाखला द्यावा लागतो की आमच्याकडे बघा, ह्यांच्याकडे बघू नका। अरे बघू नका तीच म्हणते ते, आम्ही नाही म्हणत, आणि आम्ही विकास करू। मग तुम्ही काय करणार? नुसतं आमदार होणार? दोघांचं सत्तेचं राजकारण आहे, आणि ह्या राजकारणाला ह्या तालुक्यातील जनता कंटाळलेली आहे, आणि म्हणून या जनतेने निर्णय घेतलाय की प्रवीण भैया माने यांना विधानसभेत पाठवायचं। ही तरुणाई या ठिकाणी बसली, भैया हे तुमच्या ओळखी आहेत का रे? आजूबाजू आमदाराबरोबर आहेत का? माझ्या मुलांना प्रश्न ओळखतात का? बर्णे मामा ओळखतात का? भाऊ ओळखतात का? जा बरं डायरेक्ट भेटून दाखव त्यांना। या पुढारी डोळे उठवून बघतो ही पोरं गेलीच कशी। पुढारी सुधरू दे ना ह्या दोघांना, म्हणजे काय झालं ते भस्मासुरासारखा प्रकार झालाय। त्यांच्या माग ही आजूबाजूचे बगल बच्चे भस्मासूर होऊन लागलेत, ती लोकांना जवळ येऊन देत नाहीत, त्यांची कामं होऊन देत नाहीत, आणि जनता ह्या प्रकाराला वैतागली। त्यामुळं त्यांची जी पुढारी दिसतात ना सगळी स्टेजवरची, ही सूज आहे सूज, ही सूज नक्की 23 तारखेला ओसरणार आहे, कारण 20 तारखेला असं मतदान होणार आहे। दोघांचा पराजय झाल्यावर त्यातली 70% गर्दी कमी होणार आहे बाई, फक्त तुमच्याकडे येऊन देऊ नका, नाहीतर काय होईल? आता एक नवीन प्रकार चालू झालाय, उमेदवार पण बोलणारच आहेत, वादच नाही, त्यांचंच महत्वाचं आहे। परंतु एक प्रकार या तालुक्यामध्ये आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला, या आमदारांनी दमदाटी चालू केली। त्याला फूस आहे दुसऱ्या माजी आमदाराची, आमचे बॅनर फाडले जातात अपक्ष उमेदवारांचे, आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते। शेटपळ गड्यामध्ये आता एक प्रकार झाला, गाडीच थांबवली आणि आवाज बंद करायला लावला। काल संसरला सभा होती, त्या संसरच्या सभेमध्ये एवढी प्रचंड संख्या होती, 40 मोटरसायकलांची प्लग कापले, प्लग काहींची हवा सोडून दिली। अरे कशासाठी? गाड्या फोडल्या, पोलिस तिथं हात बांधून उभा होती। आम्ही सिरियस तक्रार याविषयी करणार आहे, आम्ही वॉर्निंग दिली, पण पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, विशेषतः जंक्शन भागातील जंक्शन पोलीस स्टेशन हे बर्णे मामा यांचं कार्यकर्ते म्हणून काम करतंय, सगळं पूर्णपणे दडपशाहीचं राजकारण आहे। आमच्या कार्यकर्त्यांना कुठं तडीपारीच्या नोटिसा, कुठं उचला उचली, कुठं फोन करून दमदाटी करताय। आजच का सुचलो तुम्हाला? ह्याचा अर्थ तुम्ही घाबरलाय, एक घाबरलाय आणि एक गडबडलाय। या दोघांच्या पायाखालची वाळू सरकली। प्रवीण भैया माने यांनी प्रचाराची आघाडी घेतली, त्याला तरुणाईचा पाठिंबा आहे, महिला वर्गाचा विशेषतः पाठिंबा आहे, आणि सर्वसामान्य मतदाराचा पाठिंबा आहे। म्हणून येत्या 20 तारखेला आपण कळकळीची विनंती करतो की ही दिवस पुन्हा येणार नाही। पुढची 25 वर्ष जर गुलामगिरीपासून वाचायचं असेल तर येत्या 20 नोव्हेंबरला
प्रवीण भैया माने यांच्या किटली चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी कळकळीची विनंती करतो आणि माझ्या